दोन दिवसापासून कोकणातलं राजकीय वातावरण हे ढवळून निघत आहे आणि अशातच काल राजन साळवी यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर खूप मोठं राजकीय वादळ हे निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं आहे। या सर्व विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे नेते भास्कर जाधव स्वतः आता आपल्यासोबत आहेत। सर, मला सांगा, ठाणे झालं, रायगड झालं आणि आता रत्नागिरीमध्ये देखील शिवसेनेला मोठ्या प्रमाणात खिंडार पडते। राजन साळवी देखील पक्षांतर करून शिंदे गटात गेलेले आहेत। आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे शिवसेनेवर? नाही, असं आहे की पक्ष असेल, कुठलाही व्यवसाय असेल, एखादी NGO असेल किंवा कोणतेही संघटन असेल, तर त्याच्यामध्ये चर्चा होणं, चर्चेतून काही नवीन विचार पुढे येणं हे अपेक्षितच असतं। आणि म्हणून राजन साळवी गेले म्हणून नाही, परंतु सध्या ज्या पद्धतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चारी बाजूने घेरण्याचा जो काही प्रयत्न होतोय किंवा प्रत्येक वेळी एक एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा एक एक लचका तोडण्याचा जो जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय, या संदर्भामध्ये आमच्या चर्चा सुरूच असतात, चर्चा होतच असतात आणि चर्चा ह्या कराव्याच लागतात। तुम्ही म्हणालात की लचके तोडत असताना हे सगळं होत असतं, पण लचके जेव्हा तोडले जातात तेव्हा याच्यावरती मतमतांतर होतात। चर्चा वरिष्ठ पातळीवरती नेत्यांकडून होते का? याच्यावरती काय करायचं, पुढची दिशा काय ठरत आहे का? निश्चितपणे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अशा पद्धतीच्या चर्चा ह्या होतच असतात, चर्चा कराव्याच लागतात। परंतु इतर पक्षांची चर्चेची पद्धत आणि शिवसेनेची चर्चेची पद्धत थोडी वेगळी आहे। शिवसेना हा आदेशावर चालणारा पक्ष आहे। शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख जे सांगतील त्याच मार्गाने जाणं आणि तोच विचार घेऊन पुढे चालणं ही एक पद्धत आहे। पण तरी देखील पक्षप्रमुख हे आमच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांजवळ वेगवेगळ्या विषयाच्या बाबतीत चर्चा करत असतात। हे जे आता राजन साळवी गेले म्हणजे संपूर्ण कोकण गेलं असं काही नाहीये। राजन साळवी एका मतदारसंघाचे आमदार होते आणि तेही आता पराभूत झाले होते। त्यामुळे राजन साळवी गेले म्हणजे संपूर्ण रत्नागिरी जिल्हा गेला असं समजण्याचं काही कारण नाही। शिवसेना आणि कोकण ही एक नाळ जोडली गेलेली आहे अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून। आता जर पाहायला गेलं तर फक्त तुम्ही आणि वैभव नाईक हे दोन आमदार आहेत। असं असताना बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या नावावरती जी सहानुभूती होती, या सहानुभूतीच्या पलीकडे शिवसेना विचार करते असं तुम्हाला वाटतं का? असं आहे की केवळ बाळासाहेबांच्या नावावर सहानुभूती होती असं नाही, तर बाळासाहेबांनी ही शिवसेना उभी करण्याकरता आपलं आयुष्य वेचलं आणि बाळासाहेबांच्या शब्दाखातर अनेकांनी प्रसंगी आपला जीव देण्याची देखील तयारी दर्शवली। काही जणांनी जीव त्यांचे कामी देखील आले, नाही असं म्हणता येणार नाही। त्यामुळं बाळासाहेबांची आज पुण्याई संपली असं जर कोणाला वाटत असेल तर ते भ्रमामध्ये आहेत। आजही बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई संपलेली नाही, त्यांचे विचार संपलेले नाहीत। त्यांनी दिलेला हिंदुत्वाचा विचार, त्यांनी दिलेला मराठी माणसाला त्या ठिकाणी आधार किंवा मराठी माणसाला जगण्याकरता ताठकणा हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी दिलाय, त्यांच्या विचारने दिलेला। ते विचार आजही तसेच्या तसे आहेत। दुर्दैवानं बाळासाहेब आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांचे विचार अजरामर आहेत। थोडंसं मला असं वाटतं की स्वर्गीय बाळासाहेब नेहमी म्हणायचे की माझा शिवसैनिक हा निखारा आहे, त्याच्यावर थोडी जरा राख साजली की त्याला फुंकर मारावी लागते। एकदा का फुंकर मारली आणि ती राख उडून गेली की तो पुन्हा प्रज्वलित होतो, पुन्हा तो निखारा आग ओकायला सुरुवात होते। शिवसैनिक हा त्या थोडीशी राख साचलेल्या निखाऱ्यासारखा आहे, त्याच्यावर साचलेली राख थोडीशी झटकण्याची गरज आहे। आपण पाहतो की बहुतेकशे जे दिग्गज नेते आहेत शिवसेनेचे हे गेलेले आहेत। नवीन फळी उभी करण्याची गरज आहे कोकणात? 100%। म्हणजे नवीन काही नेते गेले म्हणजेच नवीन फळी उभी केली पाहिजे असं नाही, तर शेवटी नेते गेल्यानंतर सुद्धा किंवा त्या नेत्यांची वय झाल्यानंतर सुद्धा किंवा त्यांची कार्यक्षमता कमी झाल्यानंतर नवीन फळी तयार ठेवायलाच लागते, ती ठेवावीच लागते, ती असलीच पाहिजे। आणि म्हणून एक नवीन फळी लवकरच शिवसेनेमध्ये अतिशय ताज्या दमाची, नव्या जोमाची आणि आज ज्यांना असं वाटतंय की शिवसेना ही आम्ही संपवू,
त्यांना ती शिवसेनेला त्यांना संपवणाऱ्या लोकांना ती नवीन फळी ते नवीन तरुण सक्षमपणे तोंड देतील असा मला विश्वास वाटतो. एक शेवटचा प्रश्न, काल राजन साळवींचा जेव्हा पक्षप्रवेश झाला त्यावेळेला उदय सामंतांनी पुन्हा एकदा म्हटले की भास्कर जाधव यांचा आशीर्वाद घ्यायला आम्हाला आवडेल, त्यांच्या अनुभवाचा आम्हाला फायदा होईल. हल्ली उदय सामंत हे माझ्याबद्दल आदरानंच बोलतायत. म्हणजे त्या दिवशी सुद्धा 4 मिनिटं आणि 22 सेकंदाची मी त्यांची क्लिप बघितली. त्यांनी माझ्याबद्दल बोलत असताना आस्थेनं बोलले, आदरानं बोलले. मी आपल्यामार्फत त्यांना एवढीच विनंती करेन किंवा कधी भेट झाली तर विनंती करेन की आपला हा माझ्याबद्दलचा आदरभाव आणि आस्था कायम राहू द्या, एवढंच मी त्यांना सांगेन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.